खुबा म्हणजे हिप जॉईंट रिप्लेसमेंट मध्ये काय काय कुठले पार्ट आपण रिमूव्ह करतो. जसं की आपण जेव्हा सिव्हिअर पेन असतो खुब्यामध्ये, तेव्हा आपण डॉक्टर ऍडवाइस करतात की तुम्हाला हिप जॉईंट शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यावेळेस आपण काय करतो की जो आपला पेल्विस बोन आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ऍसिटॅब्युलम, हा जो पार्ट आहे हा डॅमेज झालेला असतो. ओके. आणि दुसरा असतो तो आपलं मांडीचं जे हाड आहे, त्या हाडचा जो हा बॉल आहे हा एक डॅमेज झालेला आहे. आपण हिप रिप्लेसमेंट मध्ये काय करतो की हा जो कप आहे, हा कम्प्लिटली नॉर्मल त्याची स्मूथनिंग करतो, म्हणजे त्याला गुळगुळीतपणा आणतो आणि त्या ठिकाणी एक आर्टिफिशियल कप बसवतो. ओके. आणि दुसरा आहे हे मांडीचं हाड. सो मांडीच्या हाडचा हा बॉल खराब झालेला असतो. ओके. सो हा बॉल पण आपण रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी नवीन म्हणजे जो मेटल आहे किंवा सिरॅमिक आहे, वेरियस त्याचे मटेरियल्स असतात, म्हणजे आपल्याकडे इम्प्लांट्स अवेलेबल असतात, त्याच्यामध्ये आपण हे बनवतो आणि ते आपल्या मांडीच्या हाडमध्ये फिक्स करतो आणि हे दोन मिळून नंतर आपण हा जॉईंट एकमेकांमध्ये बसवून मग आपण नॉर्मल मोबिलिटी म्हणजे वॉकिंग वगैरे सर्व चालू करतो. असे दोन प्रकारचे इम्प्लांट यूज करायचो. जो आतला खुबा आहे त्याच्यावरच जे हे कप आहे, हा कप आणि हा डॅमेज झालेल्या मांडीच्या हाडाचा हा जो बॉल होता तो मेटलचा बनवलेला आहे. सो आपण ते याच्यामध्ये बसवायचो. तो याच्यामध्ये काय व्हायला लागलं की जेव्हा पेशंट मांडी घालून बसतोय त्यावेळेस हा इम्पॅक्ट खूप मोठा असायचा आणि इम्पॅक्ट आला की हा खुब्यातून निसटायचा. सो आपण याच्यामध्ये परत रिसर्च आणि हे झाल्यानंतर आपण काय केलं की ही ड्युअल मोबिलिटी टाईपचं इम्प्लांट बसवलं. ड्युअल मोबिलिटी म्हणजे काय की हा जो फिमरचा हेड आहे, म्हणजे हा जो बॉल आहे आणि हा कप आहे, याच्या मध्ये एक विशिष्ट लायनर असते. तो जेव्हा आपण जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी करतो आणि ड्युअल मोबिलिटीचा इम्प्लांट यूज करतो त्यावेळेस काय होतं की हा बॉल आणि हा कप याच्यामध्ये एक सिंगल लायनर असतं. सो फर्स्ट जेव्हा आपण सर्जरी करतो आणि हा बॉल याच्यामध्ये बसवतो, तो ह्या बॉलची साईज नॉर्मल जॉईंट रिप्लेसमेंट पेक्षा छोटी असते. त्याच्यामुळे काय होतं, फर्स्ट मुवमेंट ही या बॉलमध्ये आणि या कपच्या लायनरमध्ये होते. सो जेव्हा आपण मांडी घालायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या याच्यामध्ये खांदा खुबा निसरायची चान्सेस कमी होतात. त्याला आपण म्हणतो ड्युअल मोबिलिटी.